विकास पुरुष संबोधले जातं. धर्मवीर संजूभाऊ गायकवाड यांच्या सत्कारासाठी मी निमंत्रित करतो कर्नल सुहास जतकर साहेबांना. पुढारंभ आहे. आपण सर्व आलात. आपण सर्वांचं पुनश्च एकदा स्वागत. आपण सर्वच मान्यवर आहात. त्यानंतर विधान परिषदेचे पदवीधर आमदार धीरज भाऊ लिंगाडे यांच्या स्वागतासाठी मी निमंत्रित करतो श्रेयाताई जतकर. श्रेयाताई अभिषेक जतकर हे चिंचोले यांच्या स्वागतासाठी स्नेहाताईंना आपण आमंत्रित करतो. थेंब थेंब औषधाचे देई जीवनाला बळ, निसर्गाची मैत्री घेऊन हरवते रोगाचे जाळ, हरवते रोगाचे जाळ. मी धीरज भाऊंना विनंती करतो की त्यांनी या संबंधित या हॉस्पिटलला शुभेच्छा मनोगत व्यक्त करावं. आमदार धीरज भाऊ लिंगाडे. श्रेयस क्लिनिकच्या या उद्घाटनाच्या प्रसंगी या ठिकाणी उपस्थित बुलढाणा विधानसभा मतदारसंघाचे लाडके आमदार संजूभाऊ गायकवाड, या ठिकाणी उपस्थित डॉक्टर चिंचोले साहेब, कॅप्टन सुहास जतकर साहेब आणि या कार्यक्रमाला या ठिकाणी उपस्थित बुलढाणा शहरातील सर्व गणमान्य बंधूंनो आणि भगिनींनो, कॅप्टन सुहास जतकरांच्या स्नुषा डॉक्टर श्रेया यांचं आज या होमिओपॅथी क्लिनिकचं बुलढाणा शहरामध्ये आज उद्घाटन झालेलं आहे. जरी आरामशीर त्याचा इफेक्ट बॉडीवर होतो, परंतु एक परमनंट इलाज ज्याला आपण म्हणतो अशा पद्धतीची असलेली ब्रँच होमिओपॅथी आहे. बुलढाणेकरांच्या सेवेमध्ये या ठिकाणी रुजू होत आहे. वास्तविक पाहता होमिओपॅथी म्हटल्यानंतर आपण इतर अनेक ॲलोपॅथी ड्रग्स हे घेत असतो. आपल्याला अनेक आजार असतात, परंतु लोक म्हणतात की जरा होमिओपॅथी पण ट्राय करा. त्याचा लॉंग टाइम इफेक्ट असतो आणि परमनंट इफेक्ट त्याचा होतो असं म्हणतात. आणि काही अंशी ते खरं सुद्धा आहे. अनेक लोकांना त्याचा खूप चांगला फरक हा पडलेला आहे, दिसलेला आहे. आणि म्हणूनच ही एक सायन्स या ठिकाणी आहे. आज या ठिकाणी मी त्यांना डॉक्टर श्रेया यांना शुभेच्छा देतो की त्यांच्या हातनं या बुलढाण्याची चांगली सेवा घडो आणि जे काही गरजू पेशंट्स त्यांच्याकडे येतील, निश्चित एक चांगली उपचार त्यांच्याकडनं होऊन ते बरे हो अशा पद्धतीच्या त्यांना या प्रसंगी शुभेच्छा देऊन मी माझे 2 शब्द समाप्त करतो.